नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक आनंददायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे। मित्रांनो, बातमी आहे मोठी आनंदाची बातमी। कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित 3 मागण्या मान्य, अधिवेशनात निर्णय, तर जुलै पासून मिळणार लाभ। या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करूया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज आली आहे अधिवेशनातून। या ब्रेकिंग न्यूज संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित झाले। कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यावर विचार होणार आहे। राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नावर पावसाळी अधिवेशनात निर्णय घेण्यात येणार। महागाई भत्ता, वेतन त्रुटी आक्षेप आणि निवृत्ती वय ह्याही मागण्या मांडण्यात येणार आहेत। चला तर पाहूया सविस्तर माहिती। या व्हिडिओच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत सविस्तर चर्चा ब्रेकिंग न्यूजच्या माध्यमातून स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया। स्पष्टीकरण मित्रांनो, आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। त्याचबरोबर नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। ही बातमी अत्यंत महत्त्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करा। तर चला संपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया। पावसाळी अधिवेशनामध्ये राज्यातील विविध प्रश्न मार्गी लागले जाणार आहे। यामध्ये कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नावर देखील निर्णय होण्याची अपेक्षा आहे। याबाबत सविस्तर माहिती चला पाहूया। वेतन त्रुटीच्या संदर्भातली माहिती या पावसाळी अधिवेशनात दूर होणार। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना गठीत करण्यात आलेल्या वेतन त्रुटी समितीच्या शिफारशीमध्ये अनेक पदांना न्याय न मिळाल्यामुळे राज्यातील विविध विभागातील कर्मचाऱ्यांना विविध आंदोलने केली। या संदर्भात वेतन त्रुटी निवारण बाबत नव्याने पुनर्विचार होण्याची मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात आता विविध विभागाकडून कर्मचाऱ्यांकडून प्रत्यक्ष निवेदनही आली आहेत। याबाबत राज्य सरकार अधिवेशनात निर्णय नेमका काय घेतील हे सांगता येत नाही। निवृत्तीच्या वयाच्या संदर्भातही सविस्तर बातमी समोर आली आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असणारी सेवानिवृत्तीचं वय 60 वर्षे बाबतची मागणी देखील राज्य सरकारकडून कोणती उचित निर्णय किंवा चर्चा होईल याकडे देखील कर्मचाऱ्यांचे लक्ष असणार आहे। याचबरोबर या अनुषंगाने अधिवेशनाच्या अनुषंगाने सरकारकडे कर्मचारी संघटनेचे निवेदने देखील सादर करण्यात आली। आणि अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे महागाई भत्ता संदर्भातील माहिती या हिवाळी अधिवेशनामध्ये मंजूर होणार आहेत। राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 2% वाढीव महागाई भत्ता 1 जानेवारी 2025 पासून लागू करण्याचा अधिकृत निर्णय या अधिवेशनाच्या दरम्यान होण्याची दाट शक्यता आहे। प्रमुख मागण्याशिवाय राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी सुद्धा या अधिवेशनात आता विविध प्रश्नांची चर्चा होण्याची दाट शक्यता आहे। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे। आपल्या माहितीच तो व्हायरल केलाय। आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच।